किशोरी पेडणेकरांवर महापौरांच्या दालनाची रेकी केल्याचा आरोप, दमदाटी करत गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढले। रितू तावडेंचा आरोप, तर लेखी तक्रार करत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। महापौर मॅडमला फिरवाफिरवी खूप जमते, अधिकाऱ्यांना जाब विचारला, यामध्ये गोपनीय कुठून आलं? बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा सवाल। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा समोर, दरम्यान माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं। सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप। उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा, अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राम मंदिरातील दान चोरी दुर्दैवी, तर त्यानं रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, दान चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया। खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टात याचिका, चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानी यांना नोटिसा, तर चाकणकरांना कोर्टात उघडं पाडणार, रुपाली ठोंबरेंचा इशारा। दुधात भेसळ आढळल्यास आता 10 लाखांचा दंड होणार, तर गुणवत्ता नसलेलं दूध, दुग्धजन्य पदार्थ विकल्यास 5 लाखांचा दंड, दूध भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा इशारा। मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगडला उद्या पावसाचा रेड अलर्ट, विदर्भ, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाच्या रेड अलर्ट नंतर आता जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय, शिक्षण विभागाकडून आदेश जारी। पुण्यातील दिवे घाट उद्या 2 तास बंद राहणार, पालखी महामार्गावरील दगड हटवण्यासाठी 12 ते 2 वाजेदरम्यान घाट बंद, पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। रायगडमधील आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद राहणार।